गोवा हिंदू असोसिएशन फार मोठं कार्य आहे या लोकांचं. सगळी गोव्याची जेवढी मंडळी असतील आणि मुंबईचे सगळे जे नाट्यप्रेमी असतील किंवा नाटकात काम करणारे कलाकार असतील, या सगळ्यांची एकत्र मोठ बांधून ते कित्येक वर्ष चालले. त्याच्या कंपनीत त्यांनी समाजाच्या हिताची बरीच कामं केली. अजूनही ती संस्था तितक्याच मानाने उभी आहे. मोठी वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे सगळे लोक आपल्या गोव्याचे आहेत, याचा मला फार अभिमान वाटतो. गोवा हिंदू असोसिएशन माझं फार जुनं नातं आहे. पण आश्चर्य वाटेल कसं जुनं नातं आहे अशोक सराफ आणि गोवा हिंदू असोसिएशन. 1955 साली या गोवा हिंदू असोसिएशनने पहिलं नाटक केलं खडाष्टक. त्याच्यानंतर 1956 साली त्यांना आपला कला विभाग स्थापन करावासा वाटला आणि त्यांनी गोव्याने कला विभाग म्हणजे जो नाटक फक्त नाटक करणारा, कारण मुळात गोव्याचा माणूस हा अतिशय नाटकप्रेमी असे मी म्हणेन, नाटकी नाही. असा हा नाटकप्रेमी यांनी ठरवलं की आपण एक नाट्य वेगळा विभाग करूया आणि त्यांनी कला विभाग स्थापन केला. हा कला विभाग स्थापन करणारे प्रमुख होते ते माझे मामा गोपीनाथ सावकार. त्यांनी पहिला कला विभाग स्थापन केला. त्यांच्याबरोबर रामकृष्ण नायक आणि अवधूत गुडे हे दोन सच्चे कार्यकर्ते, जीवापाड मेहनत करणारे. कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही म्हणजे काय असे कार्यकर्ते गोवा हिंदू मध्ये होते आणि ते लाभले त्यांना. त्यामुळे गोवा हिंदू इतकी तग धरू शकली. नाटक म्हणजे काय किंवा नाटक सादर करणे काय किंवा नाटक प्रोड्यूस करणं काय हे त्यांना त्यावेळेला त्याची कल्पना नसून सुद्धा, माहीत नसून सुद्धा त्यांनी ती सगळी आत्मसात केली. आणि मग पुढे सगळा कला विभाग सगळी नाटकं त्यांनी संपन्न नाटकं प्रोड्यूस केली. आणि महत्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी की त्यांची प्रत्येक नाटकही हिट होती. सगळी नाटकं गाजली आहेत त्यांची. हा मेहनतीचा प्रभाव आहे. तुम्ही तर तुमचं नाटकावर किती मन आहे, तुमचं किती आवड आहे, तुम्हाला किती तुम्ही आत्मीयतेने करता याचं हे उदाहरण आहे. आणि गोव्याच्या आर्टिस्टाबद्दल हे नेहमीच दिसून येते, याबद्दल काही वादच नाहीये. हे असंच अजून चालू राहणार. ज्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा जेव्हा कला विभाग स्थापन केला तेव्हा त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये संशय कल्लोळ नावाचं नाटक केलं होतं. पहिलं माझ्या ते मामाने डायरेक्ट केलं होतं गोपीनाथ सावकारांनी. आणि त्यावेळेला त्यांना त्या नाटकाचा फर्स्ट प्राइज मिळाला होता, बेस्ट नाटक. आणि त्या नाटकाने आपल्या इंडस्ट्रीला बरेच चांगले नट दिले. काहींना माहीत असेल, काहींना नाही. कारण इथे मला बरेचसे नॉस्टॅल्जिया असलेले लोक दिसत आहेत त्यावेळेचे, की ज्यांनी गोवा हिंदू पाहिली किंवा असतील त्यात ते, तर त्यांना माहीत असेल. बरेच नाटकात त्यांनी दिले. रघुवीर नेवरेकर, हे माझे आणखी एक नातेवाईक, माझे मामाच. आशालता वाबगावकर, रामदास कामत, सतीश म्हापसेकर
आणि बरेच गोव्याचे लोक, त्याचं काही काही मला नाव आठवत पण नाहीत. हे कलाकार, आणखी एक कलाकार अशोक सराफ. त्यावेळेला ज्या टाळ्या वाजल्या तर मी अजूनही आता मला त्याच असं आठवत, परत तुम्ही आता टाळ्या दिल्यात. वय वर्षी 10, सतत मामाला बघून बघून घरामध्ये नाटक हा बेसच ठरला होता ना. मामा घरात माझ्या राहायचे, त्यामध्ये काही प्रश्नच नव्हता. मला मी एकमेव ध्येय आयुष्यातलं माझं ठरलं त्यामुळे की मी नट होणार. नटाच्या असलेल्या बाकीच्या सगळ्या विचार केलेल्या गोष्टी नसताना सुद्धा एक अभिनय सोडून बाकी कुठल्या गोष्टी होत्या, पण नट होणार. म्हणजे त्यावेळेला तुम्ही मला पाहिलं तर हसले असतात माझ्याकडे. अशा एकंदर माझं रूप होतं आणि ठरवलं होतं की नाही आपल्याला व्हायचंच. आणि त्यावेळेला माझ्याकडे येणारे नट होते, त्याच्याकडे मी अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टी ऐकत बसायचो. की ते कसे बोलतात, काय करतात. मला अजूनही आठवतंय, मला या थिएटरमध्ये आल्यावर अजूनही आठवतंय किंग जॉर्ज हायस्कूलच्या थिएटरमध्ये. त्यावेळेला वेगळंच होतं थिएटर, त्यावेळेला ओपन थिएटर होतं आणि ते खुर्च्या मांडल्या त्याचे सगळ्या. आणि मला अजूनही आठवते की माझी ती जागा अजूनही ती दिसते मला जागा. तिकडे मी कायम ठाण मांडून बसलेला असायचो आमच्या सगळ्या नाटकांना. माझ्या मामाने जेवढी जेवढी नाटकं केली आणि जे नाटकं सादर केली, सॉरी काय लोकांचा भरोसा ना काय, जेवढी जेवढी नाटके सादर केली त्यातली सगळी नाटकं मी इकडे बसून बघितली. हे मी इकडे हे किंजॉर्ज मी कधी विसरू शकत नाही. माझा त्यावेळी प्रत्येक रविवारी नाटक व्हायचं आणि त्यावेळी माझा अर्ध आयुष्य माझं इथे बसून गेलेलं आहे नाटकं बघण्यात. फक्त नुसती नाटकं बघायची, कोण काय करतो. माझ्या वेळेचे त्यावेळेचे एक एक दिग्गज नट होते, म्हणजे त्याच्याकडून काय आपल्याला शिकता येईल असं नाही. नानासाहेब फाटक आहे, राजा गोसावी, शरद तळवलकर आणि दामोअण्णा मालवणकर, वसंत शिंदे, असे एक एक एकापेक्षा एक नट, एकापेक्षा एक कॉमेडी अभिनय सगळं सादर करणारे लोक, यांना मी इथे बसून आत्मसात केलेलं आहे. कुठल्या वेळेला काय करतात, कसं करतात, टायमिंग म्हणजे काय. आता टायमिंग म्हणजे काय ही पहिली गोष्ट मला शिकवली माझ्या मामानेच. टायमिंग म्हणजे काय असतं. बरेच जण टायमिंग म्हणतात लोक की हे अमुक टायमिंग असतं की बरोबर टायमिंगने बोलला तो, पण टायमिंग म्हणजे काय एक्झॅक्टली ते कोणाला माहीत नाहीये. तो म्हणजे तुमच्यामध्ये असण्याचा गुण असतो, शिकण्याचा गुण नसतो. टायमिंग म्हणजे तुम्ही बोलत असताना समोरचा आर्टिस्ट किती टायमावर आहे, तो कुठलं वाक्य बोलायचं, आपलं वाक्य कधी सुरू करायचं आहे, तो थांबला की आपण कधी सुरू करायचं, तो बोलायला लागले की आपण कधी गप्प बसायचं, हे सगळं ह्या टायमिंगवर अवलंबून राहतं. आणि हे टायमिंग मी आत्मसात केलं. मी मोठ्या म्हणजे प्राऊड होऊन सांगेन की माझ्या आयुष्यातली ती सगळ्यात मोठी गोष्ट मी केली असं मला वाटतं. तर टायमिंग हा सगळ्यात कुठल्याही नटाचा गाभा, मेन गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर बरीच वर्ष गेली, मग मी वेगळा काम करायला लागलो. त्याच्यानंतर परत एकदा गोवा हिंदुस्थानबरोबर माझा संबंध येणार होता, पण तो नाही आला, येऊ नाही शकला, कारण मी त्यावेळेला अवेलेबल नव्हतो. म्हणून ज्या वेळेला त्यांनी नटसम्राट नाटक केलं, नटसम्राट, त्या नटसम्राटचा नाटकाचा प्रयोग, पहिला प्रयोग डिसेंबरमध्ये 21 का 22 तारखेला होता, ज्यावेळेला ओपन झालं नाटक. त्यावेळेला त्या दिवशीच एक वाईट घटना घडली, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. त्यात काम करणारे मेन जे नट होते त्यांना बाबूराव सावंत, त्यांना अटॅक आला आणि त्यांचं निधन झालं. मग त्यावेळेस सुरू झालं, त्या कोण यासाठी कोण,
कारण मी त्यावेळेला खूप उंच 10 वर्षाचा नव्हतो, त्यावेळेला मी मोठा होतो. तर त्यावेळेला ह्या कोण करत रे राहणार, कोण करतो रे, कोणाला देऊ दे रे, कोण आता असे कोणी आम्ही अशोक केलं. आणि ते मला शोधताय. आणि मी होतो त्यावेळेला वडीला, आणि वडील असल्यामुळे मला तिकीट त्यांनी कळलं. मी म्हटलं मी वडील आहे, मी कसं मी नाही येऊ शकणार, कारण माझा प्रयोग लागलेले आहेत तिकडे, त्यामुळे ते करू शकलो नाही. तर तो रोल मी केला असता, एक वेगळाच रोल आणखी करायला मला मिळाला असता, तोही त्यावेळेला डॉक्टर लागू बरोबर. आणि ते नाटक विवा शिरवाडकरांचं नाटक. तर तेवढी ध्येय बघा. पण तीच गोष्ट नंतर झाली पुढे, की डॉक्टर लागू बरोबरच मी पण त्यांच्यावर काम केलं. हिमालयाची सावली, सेम रोल, पाहायला गेलं सेम रोल, सेम कॅरेक्टर, म्हणजे नावं वेगळी, बाकी सगळं वेगळं, पण नटाची जी ॲटिट्यूड असतं सेम. घरातल्या मेन माणसावर असणारं विलक्षण प्रेम आणि त्याला धरून असणारा माणूस, अशी जी सेम कॅरेक्टर मिळाली. आणि पहिलं त्याच्याकडे मी जे नाटक केलं ते म्हणजे प्रोफेशनचं पहिलं जे नाटक केलं मी ते वि वा शिरवाडकरांचं ययाती आणि देवयानी. मास्टर दत्ताराम पुरस्कार मिळाला यांना. मास्टर दत्ताराम एक म्हणजे काय कळत नाही बाबा, एक वेगळंच हे होतं रसायन. मला काय कळत नाही माणसाचं काय असतं. काही लोकांच्या डोक्यावर ना रंगभूमीचा वरदहस्त असतो, मी असं मी तरी मानतो. आणि तो आपल्याला जाणवतो कधी कधी. असाच दिलीप प्रभावळकरांच्या डोक्यावर पण आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेमध्ये तो काय काय करतो आणि कसं काय करतो हे त्याला पण प्रत्येक भूमिका त्यांनी जिवंत केली, तो जिवंत वाटतो त्याला. हे फार त्याचं कौतुक करण्यासाठी. तर मी काय सांगत होतो, हे असं होतं नाटकाचं वाक्य वाटतं. दत्ताराम बापूची मी गोष्ट तुम्हाला सांगतो पटकन, म्हणजे तुम्हाला कळलं की कसं असतं. आता दत्ताराम बापू हे म्हणजे एक अत्यंत सच्चिल माणूस, कुणाच्या भांडणीत नाही पडणार, स्वतः आणि पान चाळून असे स्वस्त पडणारे माणूस. तो कधी कोणाच्या देवाबंधाकडे कोणासोबत बोलत बसायचे काही नाही. तर काय झालं, आमचा ययाती आणि देवयानीचा एक प्रयोग होता गोव्याला, इकडे गोव्यातच होता. तर म्हापशाला प्रयोग होता आणि म्हापशाचं देऊळ आहे. त्यावेळेला थंडीचे दिवस, तर ह्यांना काय होतं, त्यांना थंडीचे दिवस असलं तरी उकडायचं, पंख्याशिवाय यांना झोपच यायची नाही. तर ते देवळात गेले तर लादीवर झोपले. आता लादी ती थंड असणार ना, थंडीचे दिवस. तर त्यांचा उजवा पाय सायटिकाने पकडला आणि त्यांना चालताच येईना, लंगडत चालायला लंगडत. आणि ते आले थिएटरमध्ये, लग्नच होती. पण काय झालं बाबू, काय झालं, त्याच्यामध्ये तो पाय पकडलं, मला चालताच नाही. आता नाटकं करणार की नाटक करायचे, पण नाटकं करणार तो माणूस नव्हे, तो खोटं काही करणार नाही माणूस. त्याचा मला पूर्ण विश्वास होता आणि सगळ्यांनाही होता. बसले अरे कणत बसले. वेळ आली जवळ, ते उठले मेकअप करायला, लगडत गेले मेकअप करायला. त्यांनी सगळा मेकअप केला, तिथून उठले, कपडे घ्यायचे गेले, लगडाचे एवढी लग्न उठले. त्यांनी सगळे कपडे केले, सगळे ययातीचा रोल. ते म्हणजे ते कपडे तेवढे कपडे संबंध अंगावर सगळे आभूषण सगळे घालून, आणि ते चालत डिंगे घेऊन बसले. त्याच्यानंतर माझी एंट्री असं मी मागेच होतो, त्याच्याने बघत होतो ते कसं करणार, असं ययाती लगडत कसं काय करणार माणूस, ज्याला चालताच येत नाही तो म्हणतो हे करणार कसं. आणि त्यांची एंट्री आली, ते उठले खुर्चीवरून, लगडत जाऊन दरवाजाकडे उभे राहिले एंट्रीच्या, आणि तिकडे मी पाठी त्यांची उभा, कारण म्हटलं की माझी एंट्री होती. शेवटचं वाक्य संपलं देवयानीचं, आणि त्यांनी एंट्री घेतली, ते सरळ चालत गेले.
चमत्कार होतो कुठून? हा चमत्कार होतो कुठून? हा उगाच होत नाही, याला रंगभूमीचा वरदहस्त लागतो तरच होऊ शकतो. त्या माणसाला जाणीव पण नसेल आपल्यापासून काय झालं, आपल्या बाबतीत काय झालंय, की त्याला हे पण मालूम नसेल की रंगभूमीचा वरदहस्त आपल्या मस्तकावर आहे. पण मी असं डोळ्यासमोर बघतोय, आत्ता न घडणार म्हणून, कधी नाटक न करणार म्हणून, असा असा चालत लग्न करून राहिला म्हणून एंट्रीला सरळ चालत गेला. आणि त्याच्यानंतर पण त्याची स्टेप्स होत्या, शेवटची सॉलिड म्हटलं स्टेप्स जरा हे वरती चालत गेले, सगळी बोलली, सगळी वाक्य सगळे बोलले, सगळे खरं खाली आणि धटाधटातून काढले. शेवटचं वाक्य एक्झिट घेतलं, दरवाजाच्या पासून आतमध्ये आले आणि परत लग्नाला लागले. काय खरंच मला अजून न सुटलेलं कोण आहे काय असं झालं. हे असावं लागतं असं, म्हणजे तुमची रंगभूमीची निष्ठा काय आहे ते याच्यातून कळते. मला अशी मी बरीच माणसं पाहिली, बरेच लोक पाहिले. आपले सतीश आळेकर थोर माणूस, म्हणजे मी वाकून असं नमस्कार मी बोलू शकत नाही या माणसाबरोबर. विद्वान माणूस काय, म्हणजे त्यांनी अशी नाटकं लिहून ठेवलेली आहेत ना, काळाच्या पुढे पुढे अगदी. आता आपण चांगले म्हणतो, पण त्यावेळेला ती झालेली होती फेमस. पण आता लोक तिथं कोणी बघत नाही, कारण प्रयोग त्याचं होतच नाही, लोकांना कल्पना नाही. पण त्यांचा एक मोठा लेखनाचा एक मोठा प्रयोग बघण्याचा राहून गेला असं मी म्हणे. फार सुंदर नाटक, माझे आवडते आहेत ते नटमंडळी, आणि दुसरे नटमंडळी ते आवडते दिलीप प्रभावळकर नावाचे नटश्रेष्ठ. त्याच्या पुढे बसले आमचे विजय केंकरे, दामू केंकरेंचे चिरंजीव. वाटत नाही पण आहे. हा दिग्दर्शक, आता दिग्दर्शक आम्हाला एवढा सांगतो त्यामुळे हा दिग्दर्शक असं आम्ही म्हणायचो. पण या माणसाची कमाल आहे बाबा, काय मला काय कळलं नाही. तो बघा, तो जे नाटक त्याचं आहे ते नाटक घेत होते. कळतच नाही मला कसं होऊ शकतं. माणसाचं एक होईल, दुसरं होईल, तिसरं, म्हणजे लाईन सगळी होते नाटक. तर दुसरं काही नाही हो, वरदहस्त. ते हे असे लोक आहेत. मला सगळ्यात आज एवढा आनंद होतो की आपल्या लोकांबरोबर बसून इथे माझ्या दोन अतिशय जवळच्या मित्रांच्या बरोबर इथे बसून मी त्याला अवॉर्ड दिलं, म्हणजे पुरस्कार दिला. हा त्यांचा गौरव नाहीये, हा माझा गौरव आहे असं. अशी माणसं भेटत नाही तो कधी. हे तिसरे आमचे मावस भाऊ, सख्खा मावस भाऊ माझा अनिल खवटे, माझं इन्स्पिरेशन. आयुष्यात तुम्ही माणूस म्हणून जगताना तुम्ही कसं असायला हवं, तुम्ही एखादं काम करताना तुम्ही किती त्या कामाशी लॉयल असायला हवं, किंवा तुम्हाला ते काम करताना तुम्हाला सतत जाणीव असलं पाहिजे आपण काय करतोय. हे मी ह्या माणसाकडून शिकलोय. त्यांनी मला शिकवलं नाही, पण मी त्याला बघून बघून शिकलो. त्याने आज एवढा मोठा बिझनेस करून ठेवलेला आहे, म्हणजे खरंच सॅल्यूट आहे त्याला. अशी माणसं थोर आहेत माणसाने, या माणसावर मी आहे याचा मला आनंद खूप वाटतोय. आणि तुम्ही हे सगळं शांतपणे माझं ऐकून घेतलं. धन्यवाद.